हा आहे वाई गणपतीचा परिसर, ही नदी आणि हे बघा वाईचं देवस्थान, आजूबाजूचा परिसर. वाव. हा आहे देवांश. नमस्कार. दीपकराव, उषा. हे आहे पार्किंग आणि दिस इज वेदांत. चला आता आपण दर्शन करू. ही आमची गाडी. मित्रांनो, वाईच्या गणपतीच्या जस्ट बाजूला हे पुरातन काळातील मंदिर आहे, ज्याला आपण काशी विश्वेश्वराचं मंदिर असं म्हणतो. शंकराचं खूप छान असं मंदिर इथं बांधण्यात आलेलं आहे. काशी विश्वेश्वराचं मंदिर पूर्णपणे दगडात बांधलेलं आहे आणि खूप जुनं मंदिर आहे. आता तुम्ही बघा, या ठिकाणी बरेच भाविक दर्शनासाठी येतात आणि याच्या आजूबाजूचा परिसर एकदम स्वच्छ आहे. आता आपण आलेलो आहे मॅप्रो गार्डनमध्ये. तर चला आता जाऊया आपण आतमध्ये. आता तर तुम्ही हे बघा, या ठिकाणी गर्दी खूप आहे. शनिवारी आणि रविवारी स्पेसिफिकली खूप जास्त गर्दी राहते आणि या ठिकाणी लहान मुलांसाठी सुद्धा खेळण्यासाठी बरेच काही इक्विपमेंट आहेत. इथं डॅशबोर्ड लावलेला आहे त्यांनी, कुठं कसं जायचं, काय करायचं. हे बघा, लहान मुलांना खेळण्यासाठी इथं बाउन्सिंग मेश आहे. इथं एक स्ट्रॉबेरीचं मोठं चित्र बनवलेलं आहे आणि त्या ठिकाणी सगळेजण फोटो काढत आहेत. हे बघा, उषा कसा फोटो काढते. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे मॅप्रो गार्डनच्या मॉलमध्ये, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रॉबेरीचे प्रोडक्ट किंवा फळांचे प्रोडक्ट विक्रीसाठी ठेवलेले आहेत. तर तुम्ही बघा, हे बॉटलमध्ये पॅक करून ठेवलेले असतात वेगवेगळे प्रोडक्ट आणि ग्राहकांची तुफान गर्दी असते. या ठिकाणी ही मॅडम जी आहे ना, ती खाकरा टेस्टिंग करण्यासाठी देत आहे. खाकऱ्याचं खूप भारी टेस्टिंग आहे इथलं, खूप छान टेस्ट आहे. आता मी हिला दुसऱ्यांदा खाकरा मागितला तर ह्याने माझ्याकडे डोळे वटवून बघितलं. आता तुम्ही हे बघा, ही मॅडम सरबताचं टेस्टिंग करायला देत आहे. आम्ही सर्वांनी, मी, नम्रता, वेदांत, उषा आणि दीपकराव सगळ्यांनी इथं फ्रीमध्ये फक्त टेस्टिंग केलं. घ्यायची काही हिंमत केली नाही. ते बघा, दीपकराव कसे घेऊन हळूच निघून गेले. आता कारण त्यांचे प्राईसच एवढ्या खतरनाक आहेत की विचारू नका. आता हे आमचे बच्चे पार्टे यांनी शॉपिंगला सुरुवात केली. बघा, एक एक वस्तू अशी धरून त्या बास्केटमध्ये टाकतायत. त्यांना माहीत नाही की याची किती किंमत होणार आहे आणि काय होणार आहे ते. टाक टाक, तू पण टाक. हां, शाबास. आता आपण आलेलो आहे यांच्या कॅन्टीनमध्ये. मॅप्रो गार्डनचं जे कॅन्टीन आहे, इथं आपण जे कधी आईस्क्रीमचे प्रोडक्ट कधी खात नाही ते सगळे इकडं खायला भेटतात. लोक जोरात खातात, विचारूच नका. इथली टेस्ट खतरनाक आहे. आता आम्ही पण काहीतरी स्पेशल घेणार आहे, तुम्हाला बघायला भेटेल. तर तुम्ही अजिबात जाऊ नका व्हिडिओ सोडून. बघा आता आम्ही काय घेणार आहे आणि काय घेतलं आहे आम्ही. हे बघा, आईस्क्रीम सिझलिंग ब्राउनी. त्याच्यामध्ये याची प्लेट गरम गरम असते आणि त्याच्यावर ते चॉकलेट वगैरे सगळे पदार्थ टाकतात आणि याची टेस्ट खतरनाक असते. हॅलो, आता आपण आलेलो आहे लिंगमाळा धबधबा. तर चला आपण लिंगमाळा धबधब्याचा आनंद लुटूया.
वेदांतने आणि मी या ठिकाणी थोडीशी मस्ती केलेली आहे, तर तुम्ही बघा वेदांत कसा करतो. आता आम्ही निघालोय लिंगमाळा धबधब्याकडे, की जो 500 मीटर अंतरावरती आहे. फक्त पायी पायीच जात आहेत सगळे, आम्ही पण पायी पायीच चाललो आहे. तर चला आपण जाऊया लिंगमाळा धबधब्याकडे. आता आपण आलेलो आहे लिंगमाळा धबधब्याचा एकदम शेवटचा पॉईंट, जिथून धबधबा पूर्णपणे आपल्याला क्लिअर दिसणार आहे. परंतु काय मित्रांनो, की पाऊस खूप चालू असल्यामुळं धुकं खूप जास्त आहे आणि त्यामुळं आपल्याला हा धबधबा क्लिअर बघता येणार नाही आहे. तरी पण बघा, तुम्हाला माकडं बघायला भेटतील या ठिकाणी. खूप माकडं आहेत आणि पूर्णपणे धुकं पसरलेलं आहे. माकडं फक्त इथं खायला सोकलेली आहेत, कारण जे पर्यटक येत आहेत ते काही ना काहीतरी त्यांना खायला टाकतात. आता तुम्ही बघा या ठिकाणी खाण्यासाठी कॉर्न्स पण आहेत, बरंच काय काय आहे. आता तुम्ही या ठिकाणी बघा, माझ्या पाठीमागं जे धुकं दिसते त्याच्यामधून पूर्ण पांढरं शुभ्र दिसते, पलीकडचं काही दिसतच नाही आहे. आणि हे आपल्याला जनरली पावसाळ्यात आल्यानंतर असंच दिसतं. लिंगमाळा धबधब्याचा पूर्ण जो व्ह्यू आहे तो या ठिकाणी पाहायला मिळणार नाही आपल्याला धुक्यांमुळं. धबधबा बघून आल्यानंतर शेवटची जी ॲक्टिव्हिटी आम्ही पहिल्या दिवशी केली ती म्हणजे रोप रिव्हर क्रॉसिंग ॲक्टिव्हिटी. खरं तर खूप भीती वाटत होती मला हे क्रॉस करताना. 200 रुपये घेतले त्या ठिकाणी त्या दोरीवरून दुसऱ्या साईडला जायला.